ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक लढवली असती तर वंचितकडनं उमेदवारी द्यायची की नाही याचा विचार आम्ही केला असता, असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे। राहुरी शहरामध्ये 9 एप्रिल रोजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय। यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आंबेडकर पुढे म्हणालेत की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात खरी लढत ही भाजप आणि वंचित मध्येच होणार आहे। लोकशाही आपण मान्य केली पाहिजे। भाजपकडे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही निवडणूक लढवली असती। घराणेशाहीला विरोध करता करता भाजप सत्तेमध्ये आले, आता त्यांनी पुन्हा घराणेशाही सुरू केली आहे। लोकशाही टिकली तर तुम्ही टिकाल आणि लोकशाही जतन करणं हे मतदारांचं प्रथम कर्तव्य आहे। घराणेशाही आणली तर लोकशाही संपेल। त्याचबरोबर मुस्लिम समाजानं 100% मतदान करावं। वंचितकडनं संतोष चोळके या गरीब मराठा तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे। जनतेनं त्यांना निवडून देण्याचं आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे। तसेच निवडणुकीचे उमेदवार संतोष चोळके म्हणालेत की उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यावरती वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब करण्यात आला। मी घरामधून बाहेर निघाल्यापासनं त्यांची माणसं माझ्या पाठीमागच असायची। बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे तो मी शेवटपर्यंत तडीस नेणार आहे, असं चोळके यांनी म्हटलंय। तर या प्रसंगी वंचितचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। चोळके, संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना या मतदारसंघामध्ये पाठिंबा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि विशेष म्हणजे गरीब मराठा जो आहे त्याचा असलेला पाठिंबा मिळायला सुरुवात झालेला आहे, की आम्ही एक पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी असलेला पाहतोय। दुसऱ्या बाजूला NCPचे असणारे जे काही उमेदवार आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही। महाविकास आघाडीमध्ये आणि एक संघही नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु महाविकास आघाडीमधले असणारे उद्धव ठाकरे सेना जी आहे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे।
अजूनपर्यंत शरद पवार एनसीपी यांची असणारी भूमिका ही स्पष्ट नाही अशी असणारी परिस्थिती आहे. राहुरी मतदारसंघामध्ये जे काही पहिल्यांदा शरद पवार एनसीपी कडून नाव येत होतं ते प्राजक्ता तनपुरे यांचं असणारं नाव त्या ठिकाणी येत होतं. परंतु अचानकपणे तिथे एनसीपी शरद पवार यांच्या मार्फत जो उमेदवार देण्यात आलेला आहे याचा पूर्व इतिहास आपण असताना पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहेत अशी परिस्थिती आहे. कदाचित शरद पवार एनसीपीचा उमेदवार प्राजक्ता तनपुरे असते तर उमेदवार आम्ही द्यायचा की न द्यायचा हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला असता. परंतु लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बीजेपीने आणि त्यांच्या मित्र पक्षाने 8वा उमेदवार देऊ नये या समझोत्याच्या पाठीमागे जेव्हा एकाच एक उमेदवार होतोय अशी परिस्थिती आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उचलून एनसीपी शरद पवारांनी आपल्या पक्षावरती उभा केला अशी असणारी परिस्थिती आहे. हा उमेदवार सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून राहुरी मतदारसंघामध्ये आमने सामने भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असाच लढत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. धन्यवाद देतो. साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तो मी आतापर्यंत सार्थ केलेला आहे. कारण की येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात आला. माझ्यापर्यंत मी घरातून निघल्यापासून राहुरीपर्यंत येईपर्यंत पाठीमाग त्यांचे माणसं असायचे. मी एबी फॉर्म न्यायला ते त्यांना माहिती होतं. माझ्या प्रत्येक गोष्टीवर हालचालीवर त्यांचं लक्ष होतं. तरी परंतु आज आतापर्यंत म्हणजे आता 3 वाजेच्या पर्यंत त्यांचे लोक माझा वाट बघतायत. काही लोक इथं फिरतायत. तर साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो मी शेवटपर्यंत तडीच नेणार आहे. आणि या राहुरी तालुक्यामध्ये भाजप वर्सेस वंचित बहुजन आघाडी हाच लढा होणार आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.